Just learn on YouTube channel. Before watching this video, please subscribe this channel. Just learn on which will receive all new videos notification. Today we are going to learn about the construction of a triangle. So, let us see if we can draw the triangles when the measures of some sides and angles are given. So draw triangle ABC such that seg AB equal to 4 cm and seg BC equal to 3 cm. म्हणजेच काय मुलांनो, काही कोनांची व भुजांची मापे दिली असता त्रिकोण काढता येते का ते पहा. आपल्या वहीमध्ये त्रिकोण एबीसी असा काढायचा आहे की रेख AB बरोबर 4 सेंटीमीटर आहे आणि रेख BC बरोबर 3 सेंटीमीटर आहे. काढता येईल का? कॅन दिस ट्रायंगल बी ड्रॉन? A number of triangles can be drawn to fulfill these conditions. Try it out. म्हणजेच या अटी पाळणारे अनेक त्रिकोण काढता येतात हे अनुभवा. So which further conditions must be placed if we are to draw a unique triangle using the above information? बघा, याच माहितीवरून आपल्याला एकमेव त्रिकोण काढता यावा अशी अपेक्षा असेल तर आणखी कोणती अट घालावी लागेल? Before constructing by any building, the structure of the building is first drawn on paper. आपल्याला माहितीच आहे मुलांनो की कोणतीही इमारत बांधण्यापूर्वी त्या इमारतीची रचना सर्वप्रथम कागदावर करावी लागते. You might have even seen a small model of some such building. It becomes easier to construct the building from a drawing. मुलांनो, तुम्ही त्या इमारतीची छोटी प्रतिकृती बनवलेली सुद्धा तुम्ही पाहिली असेल आणि त्या रेखाटनाच्या आधारे इमारत बांधणे सोपे जाते. In a similar way, a rough sketch of a geometrical construction makes it easier to draw the required figure. अशाच पद्धतीने कोणतीही इमारत, भौतिक इमारत किंवा भौतिक रचना करत असताना त्या रचनेची कच्ची आकृती काढून घेतल्यास दिलेली रचना करण्यास मदत होते. It helps to plan the sequence of the steps in the constructions. So let's see. Today we are going to learn about to construct a triangle given the lengths of its 3 sides. म्हणजेच बघा, 3 बाजू, त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढता येते का ते पाहूयात. So here are one example. Draw triangle XYZ such as seg XY equal to 6 cm, seg YZ equal to 4 cm and seg XZ equal to 5 cm. Here are given. So let us draw a rough figure quickly and show the given information in it as accurately as possible. For example, side of XY is the longest, so in the rough figure 2, XY should be the longest side. बघा मुलांनो, आपल्याला ठिकाणी XYZ असा काढायला सांगितलंय की त्याची XY ही बाजू जी आहे 6 सेंटीमीटर आहे, YZ 4 सेंटीमीटर आणि ZX किंवा XZ 5 सेंटीमीटर आहे. आणि कच्ची आकृती काढताना दिलेली माहिती चटकन व शक्य तेवढ्या योग्य प्रमाणात दाखवूयात. तर उदाहरणार्थ या ठिकाणी बाजू XY आपल्याला सर्वात मोठी बाजू दिसत आहे, म्हणून कच्च्या आकृतीत सुद्धा ती तशीच असावी. आकृती काढण्याचे आपण काही स्टेप्स पाहूयात. रफ फिगर या ठिकाणी दिलेला आहे. दिस इज युअर रफ फिगर. द स्टेप अकॉर्डिंग टू द रफ फिगर, सेगमेंट XY ऑफ लेंथ 6 सेंटीमीटर इज ड्रॉन ॲज द बेस. बेसला XY 6 सेंटीमीटर घेतलेला आहे. नंबर सेकंड, ॲज सेग XZ इज 5 सेंटीमीटर, ड्रॉन an arc on one side of segment XY with the compass opened to 5 cm and with its point at X. म्हणजे या ठिकाणी पहा, रेख XZ ची लांबी 5 सेंटीमीटर असल्यामुळे कंपासामध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासाचे लोखंड X वर ठेवून रेख XY च्या एका बाजूला एक कंस काढलेला आहे. दिसतो तुम्हाला? And third step is next, with the point at Y and the compass opened to the 4 cm, draw an arc to cut the first arc to Z. Draw seg XY and YZ. म्हणजेच कंपासामध्ये 4 सेमी अंतर घेऊन कंपासाचे लोखंडी टोक Y या पॉइंटवरती ठेवायचं आहे आणि आधी काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढायचा आहे आणि त्या छेदनबिंदूला Z नाव द्या. रेख XZ व रेख YZ या ठिकाणी काढलेलं दिसतं तुम्हाला. हीच आकृती The similar constructions can be drawn on the other sides of the base as shown below. अशाच पद्धतीने या पायाच्या दुसऱ्या बाजू सुद्धा तशीच आकृती आपल्याला काढता येईल. जसे आतमध्ये आरसा ठेवला असं वाटतं, पहा दोन्ही साईडला पण काढता येतं. We can construct to both sides
up and down, left or right. It's very simple. So let's see the practice set number 2. So first of all, we have to take this side, take the big side, sec AB 5.5 centimeter, AB 5.5 centimeter. Then what next? BC equal to 4 centimeter, 4.2 centimeter. Check in compass. The size 4.2 centimeter in the compass. Fill the measure in the compass. BC equal to 4.2 centimeter, like this. Yes, put the point on B and make an arc. Then sec base AC is 3.5 centimeter. Put the point on A. This is C. AC equal to 3.5 and BC equal to 4.2 centimeter and AB is given 5.5 centimeter. This is our triangle ABC is completed. मुलांनो, तुम्हाला हे प्रॅक्टिस करायचं आहे घरामध्ये. Then B. In triangle STU, sec ST equal to 7 centimeter and sec TU equal to 4 centimeter, sec ESU equal to 5 centimeter. So according to the instructions and constructions, मोठी बाजू पहिले घ्यायचं आहे. sec ST equal to 7 centimeter, ST 7 centimeter. And students, try to construct opposite side of the segment EST or segment AB. तुम्हाला याच्या विरुद्ध बाजूला सुद्धा आकृती काढता येतं. Then take TU equal to 4 centimeter and we already take the size of SU equal to the length of SU equal to 5 centimeter. This is length of SU and length of TU equal to 4 and length of SU equal to 5 centimeter. Here are the triangle is ready. Very good. Now we are going to move on. C. In triangle PQR, sec PQ equal to 6 centimeter, sec QR equal to 3.8 centimeter and sec PR equal to 4.5 centimeter. Now big size is PQ 6 centimeter. We have taken here the big length. Then we are going to take 4.5 PR. Yes, and take this kind of arc, then put the point on. Take 3.8 centimeter of QR
put the point on Q and arc on previous arc. Join the R, P and QR. This is your correct triangle ready. Now number 2, draw an isosceles triangle with base 5 cm and other side 3.5 cm each. आपल्याला बेस घ्यायचा आहे 5 सेंटीमीटर. समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे. Isosceles triangle. So BC equal to 5 centimeter. Already taken the base. Now fill the length 3.5 centimeter in compass. Then put on C and put on B the point, and then make an arc and join the points with the help of scale and pencil. This is your isosceles triangle is ready with both sides 3.5 centimeter and the base 5 centimeter too. It is very easy, na? Yes, it's very easy. Now number 3, equilateral triangle. समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ज्याचे तिन्ही बाजू समान असतात. इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साइड 6.5. खूप सोपा आहे. एक बाजू घ्या 6.5 सेंटीमीटरची, त्याला नाव द्या and fill the length in compass 6.5 too and make arc to put your point on the Q, put your point on the P and make an arc and join the points with the help of scale. It's very easy. Very good. 6.5 each side. It's very easy, isn't it? Yes. Now choose the lengths of the sides yourself and draw one equilateral, one isosceles and one scalene triangle. आपल्याला समभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण आणि समद्विभुज त्रिकोण. विषमभुज म्हणजे ज्याचे तिन्ही बाजू विषम आहेत, एकमेकांसारखे नाहीत, तिन्हीच्या तिन्ही बाजू सुद्धा वेगवेगळ्या आहेत, त्याला आपण स्कॅलिन म्हणतो. इक्विलॅटरल समभुज ज्याचे तिन्ही बाजू सेम आहेत, ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, काढलेलं आहे, ज्याची बाजू 5 सेंटीमीटर आहे. वी ऑलरेडी ड्रॉन इट. Then isosceles, base different and both sides are different. समद्विभुज त्रिकोण. and the scalene, विषमभुज, तिन्हीच्या तिन्ही बाजू सुद्धा वेगवेगळ्या. It's very easy to complete this in your own. कितीही बाजू घ्या, कोणतीही बाजू घ्या आणि तयार करा. Thanks for watching this video.